जय शिवराय मित्रांनो, शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मी लक्ष्मीकांत थावरे आज तुम्हाला काही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर रविराज साबळे पाटलांनी एक धंदा मांडला आहे असे लोक म्हणालेत, पण त्यांनी तो धंदा मांडला नाही आहे. 49 रुपयामध्ये अवघ्या ॲप आहे. तर एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर म्हणलात की मला शेतीबद्दल थोडं मार्गदर्शन कर, तो काय म्हणतो, माझी एवढी एवढी माझी फीस राहील, 200 रुपये 300 रुपये. तर तसे हे काही फीस घेत नाहीत. फक्त 49 रुपयामध्ये त्यांची ॲप डाउनलोड करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ड्रॅगन फ्रूट, लाल तैवान पेरू, करडुले. करडुले हा नवीन शब्द तुम्ही ऐकत असाल. जुन्या लोकांना फक्त करडुले कसे आहेत माहिती. तर हे रक्तातील साखर, शुगरचं प्रमाण कमी करतात करडुले. त्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे ते अमेरिकेत 3,000 रुपये किलोने त्याची विक्री होत आहे. तर आपल्या भारतामध्ये 1,000-1,500 किलोने त्याची विक्री होत असेल. तर काही लोकांनी त्याचा अपव्यय केला आहे की यांनी धंदा मांडला, पैसे कमवण्याचा मार्ग सापडला. तुम्हाला जर 50 रुपये 49 रुपये घालायचे नसेल तर तुम्ही ते ॲप घेऊ नका. तो त्यांची काही जबरदस्ती नाही रविराज साबळे पाटलाची. तुम्ही 49 रुपये घेऊन ॲप घ्या. पण लोकांनी हा एक यूट्यूबवर गैरसमज मांडला की तो धंदा मांडलाय, असं केलंय तसं केलंय, पैसे कमवायला आहे. त्याला जर पैसे कमवायचे असते तर लोकांसाठी अंगावर केस घेतला नसता. बाबूराव बोचरे नावाचा कारखानदार शेतकऱ्याचे पैसे देत नव्हता, तर तो रविराज साबळे पाटील नावाचा मुलगा मोर्चे काढले पोलीस स्टेशनवर, शेतकऱ्याचे मोर्चे घेऊन गेला, स्वतःवर केसेस घेतल्या, चौकशीला सामोरं गेला. 17 ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, 17 पोलीस स्टेशनला. इतकं सारं अंगावर शेतकऱ्यासाठी घेतो आणि तो व्यक्ती पैसे कमवण्यासाठी करत नाही, तर शेतकऱ्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी तो काम करतो. याची आपण दक्षता घेतली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला नाव ठेवण्याच्या आधी त्याचा बॅकग्राऊंड, त्याची हिस्ट्री सगळं पाहिलं पाहिजे. त्यावेळेस त्या व्यक्तीला नाव ठेवलं पाहिजे की हा माणूस भ्रष्टाचारी आहे, हा पैसे कमवतो, शेतकऱ्याला फसवतो. आणि पेरू बागेत सुद्धा काही जण थोडेफार अनसक्सेस राहिले. आता तो निसर्गावर काय डिपेंड असतं आणि मार्गदर्शनावर असतं. मार्गदर्शन त्यांनी भरपूर केलं, पण काही निसर्गावर असतं. म्हणले पेरूमध्ये त्यांनी फसवणूक केली. काही जण लॉट झाले, 25 लाखाचं उत्पन्न निघालं, 30 लाखात निघालं, 50 लाखाचं निघालं. त्यांना थोडं त्यांनी फसवलं. एक पैसे कमवण्याचा मार्ग सांगतात ते. आपण किती मेहनत घ्यायची, कशा पद्धतीनं करायचं, ते आपल्यावर डिपेंड असतं. तर त्यांचा 49 रुपयाचा कोर्स तुम्ही अवश्य घ्या. त्याचा अनुभव घ्या कोर्सचा. करडुले, ड्रॅगन फ्रूट, लाल तैवान पेरू यामध्ये असे बरेच फळपिके इन्व्हॉल्व आहेत. तर तुम्हाला कोणत्या पिकाची निवड करायची आहे, कोणते पीक तुमच्या शेतामध्ये लागवड करायची आहे, त्या कोर्सचा तुम्ही ॲपमध्ये कोर्सला ॲडमिशन घ्या आणि त्या कोर्सबद्दल पूर्ण फळाची माहिती घ्या आणि आपल्या शेतामध्ये लावण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला पैसे कमवण्याचा मार्ग समजून घ्या. त्यांची काही बळजबरी नाही, तुम्ही हे पीक लावाच, माझा कोर्सच घ्या. कारण तुम्हाला एक कमी पैशामध्ये त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे. आपण चहा आज 10 रुपयाला झाला आहे, ती 4-5 जण बसलो तर 50 रुपये जातात. त्याची काही एवढी 50 रुपये म्हणजे काय एवढी जास्त मामलत नाही जास्त एवढी. आणि तो कोर्स तुम्ही पूर्ण अवश्य करा. कारण हाफ नॉलेज व्हेरी डेंजरस. कधी बी माहिती घेताना ही पूर्ण घ्यायची असते, कारण त्याचा आपल्याला भविष्यामध्ये कधीतरी फायदा हा होतच असतो. तर रविराज साबळे पाटील हा व्यक्ती रोज तुम्हाला लाईव्ह येऊन इंस्टाग्रामला, फेसबुकला, यूट्यूबला लाईव्ह येऊन तो शेतकऱ्याबद्दल माहिती सांगत असतो की ह्या शेतकऱ्याने असं केलं, तुम्ही असं करा, असं केल्यावर असं होईल. सर्व त्यांची एक सांगण्याची तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्वामधून दिसून येते. तर तशी दिसून येणारे असे कमी व्यक्तिमत्व आहेत. तर रविराज साबळे पाटला कोणी शेतकऱ्यांना नाव ठेवू नका. मला काय त्यांनी पैसे दिले नाहीत की माझं चांगलं सांग म्हणून, पण मला एक त्यांचं व्यक्तिमत्व आवडलं की शेतकऱ्याबद्दल त्यांची कळवळ आहे. शेतकरीला कुठं त्रास होत आहे, शेतकरी आज कोणत्या अडचणीत आहे, शेतकऱ्यांनी कोणत्या पिकामध्ये आपली प्रगती केली पाहिजे, नवीन पिके कोणती आहेत आणि नवीन पिके कशा प्रमाणात जास्त उत्पादन घ्यायचं आणि कुठं विकायची,
कोणत्या सीझनला लावायची म्हणजे जास्त भाव मिळेल, मार्केट चांगलं मिळेल, याची ते सर्व तुम्हाला त्या ॲपमध्ये माहिती देणार आहेत. 15 ऑगस्टच्या नंतर त्यांचे सेमिनार आहेत, 2-2 सेमिनार आहेत त्या फळपिकाविषयी आणि ते पिकं तुम्ही आपल्या शेतामध्ये घेऊन आपल्याला पैसे कमवण्याचा मार्ग ते सांगणार आहेत. तर ही रविराज साबळे पाटलाबद्दल आपण थोडीशी आपल्याला आज माहिती द्यायची होती. बरेच दिवस झाला आपल्याला रविराज साबळे पाटलावर व्हिडिओ करायचा होता, पण वेळेच्या अभावी आपण तो व्हिडिओ करू शकलो नाहीत. आणि आपण आता रविराज साबळे पाटलाला सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे, म्हणजेच काय फॉलो करायचं आहे. कारण फॉलो केल्यामुळं यूट्यूबला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला ते लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ रविराज साबळे पाटलाचे दिसतील. त्याच्यामुळे त्यांना जास्त फॉलो करा, त्यांना पाठिंबा द्या. तुम्हाला त्यांचे व्हिडिओज हे लवकरात लवकर दिसतील. सर्वात पहिल्यांदा तुमच्यासमोर माहिती येईल त्यांची. त्यासाठी त्यांना फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि ते कधीही खोटी माहिती देत नाहीत. हे एक त्यांचं चांगला गुण आहे. खोटी माहिती कधीच देणार नाहीत तुम्हाला ते. जे काही खरं आहे ते तुमच्यासमोर मांडणार. शासनाची जी काही चूक आहे, जी काही मुख्यमंत्र्याची चूक आहे, आमदाराची चूक आहे, एखाद्या अधिकाऱ्यात झाली चूक आहे, ते फक्त ताबडतोब व्हिडिओ करणार आणि त्या अधिकाऱ्याला सांगणार की ही तुझी चूक आहे आणि ह्या शासनाने याला असं करायला पाहिजे. त्यांचे असे बरेच व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, यूट्यूबवर पाहिले असतील की एका सरकारी महिलेला सरकारी हॉस्पिटलमध्ये ती डॉक्टर होती आणि तिथल्या नगरसेवकांनी तिला एक चापट मारली गालात. तर त्यांनी लगेच व्हिडिओ केला की या महिलेशी गैरवर्तन झाले, या नगरसेवकाला तात्काळ निलंबन करा. असं त्यांचं बारीक बारीक गोष्टीवर लक्ष असतं. आणि तसे आज फार कमी लोक आहेत की शासनाला चूक दाखवून देणारे आणि शासनाला चूक दाखवतात म्हणून त्यांच्यावर बऱ्याच नोटीस आल्या आहेत. तुम्ही एवढं पैसे भरा, पोलीस स्टेशनला जाऊन तितके पैसे भरा, तुमच्यावर कारवाई झाली आहे. पण ते कोणत्याही नोटीसला किंवा कारवाईला भीत नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्व असं आहे की सडेतोड काम करणं. कोणी आपलं आडवं आलं तर त्याला नियमानंच त्याची दिशा दाखवून देणं. तर आपण आज रविराज साबळे पाटलाबद्दल संपूर्ण माहिती पाहिली. असेच आपले व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद.